या ठिकाणी जर आपण पाहिलं तर टीम सचिन चहाते परिवार मुंबई ग्रामीण आयोजित कलगीपुराचा जंगी सामना जर आपण पाहिलं तर एका बाजूला पिढे शिवाजी कलगीपुरी शाहीर आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तुरेवली शाहीर सन्माननीय सचिन दादा धुमाक यांचा देखील टीम सचिन चहाते परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात
हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो मॉनिटर हॅलो हॅलो चेक हॅलो 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 पावसाने गारटला साधच आहे की नाही पण जे आला आहे इथे आहेत उपस्थित रसिक ते दर्दी आहेत तुम्हाला शाहिरी मनाचा मुद्रा करतो काय म्हणायचं दादा आज पहिल्यांदाच भेट आहे वंचिनी माझी काय म्हणते बुवा लक्षात द्या कि बहुत दिनों के बाद जवाब आया है बहुत दिनों के बाद जवाब आया है अरे वाजे बुआ के नहीं ना ये सचिन कुमार बुआ आया है करूया सुरुवात चला किती मग तुझ्या लागाव किती रात्रीला जागाव हो किती मग तुझ्या लागाव किती रात्रीला जागाव केलं हवाळी सार तुझ्या हे माझं काळीज मागा अग सांग ना अजून माग तुझ्या फिरवते किती मला अग सांग ना अजून माग तुझ्या फिरवते किती मला कसं विसरून जाऊ तुला अग कसं विसरून जाऊ तुला हे माझ्या गुलाबाच्या फुला म्हणून काय म्हणायचं बघा की तुझं गाणं मी म्हणावं हे मला वाटत सांगावं तुझं गाणं मी म्हणावं हे मला वाटत सांगावं प्रेम दिलंय भरभरून मला आणि काय मी मागावं प्रेम दिलंय भरभरून आणि काय मी मागावं अहो तुमच्यामुळे खुळते माझी नेहमीच कला हे रसिका तुमच्यामुळे खुळते माझी नेहमीच कला ऋणात ठेवले मला रसिका लावून या लळा ऋणात ठेवले मला रसिका लावून या लळा
त्याच्यामुळे आज मंदिरात देव शाबूत आहे. त्या जाणत्या राजाला छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की आपल्या देहदानाने अखंड हिंदुस्थानाला जीवदान देणाऱ्या सह्याद्रीच्या छाव्याला धर्मवीर संभाजी राजांना त्रिवार मानाचा मुद्रा. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या महामानवांना त्रिवार मानाचा मुद्रा. त्रिवार मानाचा मुद्रा. आम्ही मूलगादी बाबू रंगले घराण्यातील शीघ्र कवी वासुवाणी यांचे, शंकर तुकाराम, शिवराम बंधारे, महाराष्ट्र गौरवभूषण लोकशाहीर मधुकर बाबा बंधारे, जगन्नाथ रसाळ, शाहीर तुषार बंधारे यांचा मी पटशिष्य शाहीर सचिन धुमाळ, गाव ठाकवणी, आज आपला हमखास मनोरंजन करणार हा माझा शब्द आहे. आजची ही माझी शाखा नटेश्वर नृत्य कला पथक मुंबई ही माझी शाखा नवीन आहे. गेल्या वर्षापासून या रंगमंचावर पदार्पण केलेलं आहे. नटेश्वर नृत्य कला संच मुंबई आज मला नेहमीप्रमाणे साथ करणारे, संगीतासाठी साथ करणारे, लाखो दिलो की जान, एक त्याचे हजारो फॅन भरतुमटू साहिल केळकर, पॅड मास्टर वेदांत पवार, कीबोर्ड साठी रितेश चव्हाण आणि बँजो मास्टर स्वर गुरु धामनसकर या सर्वांना सोबत घेऊन माझे कोरस साठी साथ करणारे माझी शिष्य मंडळी महेश असेल, अनंत असेल, जितेश गुरव, सूरज राऊत, सागर नावरे, संदेश पाके, किरण शितप आणि कीबोर्डवाला घेतलं नाव रित्या सॉरी परत ऋषी कीबोर्ड साठी अजून एक आहे ऋषी, याला सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. या सर्वांची टीम घेऊन मी आपलं मनोरंजन नक्कीच करणार. तत्पूर्वी आजच्या आयोजक टीम सचिनच्या हाती परिवार, समाजरत्न श्री आधारस्तंभ सुधीर सुर्वे यांच्या निर्मितीतून आजचे हे आयोजन आहे. आम्हा दोन्ही कलाकारांना इथे आज संधी दिल्याबद्दल टीम सचिनच्या हाती परिवाराचं मी शतशः ऋणी आहे. बघा, मान्यवरांची नावं खूप आहेत, वेळ खूप झालेला आहे, तर एक मोजकीच नावं घेतो. बुवानी सुद्धा घेतली आहे, तरी पण एक मोजकी नावं घेतो की कलगीतुरा उन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील, माझे गुरुवर्य मधुकर बाबा बंधारे असतील, वस्ताद तुषार बंधारे आहेत, आमच्या घराण्याचे अध्यक्ष अनंत दादा मुंगले, सत्यवान यादव आहेत साहेब आहेत, तसेच लोकप्रिय शाहीर सुशांत गराटे माऊली आहेत, अनिल गराटे आहेत, तसेच या सचिनसाठी नेहमीच मायेची शाळ पांघरणारे, सदैव पाठीशी असणारे प्रकाश दादा शिंदे यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो. वसंत शिंदे साखरोळी गावातून, तसेच उत्कृष्ट दिग्दर्शक आयोजक असे लेखक संदीपजी कांसे या गर्दीत उपस्थित आहेत. बरेच मंडळी आहेत, सर्वांची नावं घेणं अशक्य आहे, टाइम खूप आहे, कारण खूप वेळ झालेला आहे. ट्रेन बंद होईल किंवा सर्वांच्या मनात धाकधूक असं आहे की नाही, ट्रेन चालू आहे की नाही चालू, आपण आतमध्ये काही समजत नाही. ट्रेन चालणार आहे, कारण बघा तुम्ही आलात ज्या गर्दीने तुम्ही घरी सुद्धा जाणार त्याच आहे काय. तर आता राहिलं कोण? बुवा मला म्हणाले की तापवा, तसं बुवांची आज पहिलीच भेट आहे. शक्तिवाले शाहीर माझे मित्र, कोकणचा बुलंद आवाज शाहीर वाजे आणि संपूर्ण टीम, या संपूर्ण टीमला माझा शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा. आता खास बघा, माझ्या कार्यक्रमाचा हा आवाज, बुवांचा सुद्धा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम मुंबई असो गाव असो नेहमी प्रेमाने करत असतात असे माझे मामा घडशी साऊंड. या साऊंड साठी एकदा शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद.
जय जय महाराष्ट्र. ओम नमो जी गणनायका सर्व सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांति छेदिका बोध रूपाय की गुरूंच्या शब्दात असते वेदांची वाणी गुरूंच्या कृपेने खुलते भाग्याची खाणी की नतमस्तक होतो सदैव त्यांच्या चरणी जीवनाचे सार्थक झाले म्हणून तर तो या गुरु भजनी की जरी विझवलं मला पण हा माझा अंत नाही की पेटेन मी नव्याने पुन्हा कारण माझं सामर्थ्य नाशिवंत नाही अरे रोखण्यास मला की रोखण्यास मला की वादळ्यातून आहे पण अशा वादळांना घाबरणं मला पसंत नाही कारण शांत बसायला मी काय तेवढा मोठा संत नाही या मुंबईच्या रंगमंचावर शुभारंभ करत असताना ज्या गुरूंच्यामुळे मी इथं आज उभा आहे त्या गुरूंच्या चरणी हे समर्पित या शिष्याचं गुरुवंदना स्तवन गातोय लक्ष असू द्या की भक्तीचा या मनाला लागो छंदना भक्तीचा या मनाला लावी चंदना यारणा 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 यारणा
करूया गुरुवंदना यारणा यारणा करूया गुरुवंदना भक्तीच्या या मनाला लावी चंदना भक्तीच्या या मनाला लावी चंदना यारणा 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 करूया गुरुवंदना यारणा यारणा करूया गुरुवंदना यारणा यारणा करूया गुरुवंदना हे भक्तीच्या या मनाला लावी चंदना भक्तीच्या या मनाला लावी चंदना यारणा 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 करूया गुरुवंदना ही वंदना गुरुवंदना ही वंदना गुरुवंदना ही वंदना गुरुवंदना ही वंदना गुरुवंदना सूर्य उजळला माझ्या या अंतरी माझ्या या अंतरी माझ्या या अंतरी अज्ञानाचे दिव्य क्षणात दूर करी क्षणात दूर करी क्षणात दूर करी ज्ञान सूर्य उजळला माझ्या या अंतरी माझ्या या अंतरी माझ्या या अंतरी जीवनाला लाभली माझ्या नवी स्पंदना जीवनाला लाभली माझ्या नवी स्पंदना यारणा 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 करूया गुरुवंदना ही वंदना गुरुवंदना ही वंदना गुरुवंदना ही वंदना गुरुवंदना ही वंदना गुरुवंदना जन्मी हलावो गुरुसेवेचा ठेवा गुरुसेवेचा ठेवा गुरुसेवेचा ठेवा राशुरम मधुकरवाणी गुरु मिळावा गुरु मिळावा गुरु मिळावा हे जन्मोजन्मी हलावो गुरुसेवेचा ठेवा गुरुसेवेचा ठेवा गुरुसेवेचा ठेवा हृदय नित्य निगातो सचिन प्रार्थना हृदय नित्य निगातो सचिन प्रार्थना यारणा 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 करतो गुरुवंदना ही वंदना गुरुवंदना ही वंदना गुरुवंदना ही वंदना गुरुवंदना ही वंदना गुरुवंदना ओ भक्तीच्या या मनाला लावी चंदना भक्तीच्या या मनाला लावी चंदना भक्तीच्या या मनाला लावी चंदना यारणा 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 करूया गुरुवंदना यारणा यारणा करूया गुरुवंदना यारणा
शीघ्र कवी वासुवाणी यांचा विजय असो. छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा. हॅलो आलेलं पारितोषिक आहे आधारस्तंभ सुधीर विष्णू सुर्वे साहेबांकडून 5,001 रुपये. तसेच सन्माननीय प्रकाशी शिंदे साहेब यांच्याकडून 5,000 रुपये. सुरेश लाड ढाकमणी गाव अध्यक्ष 1,001 रुपया. परशुराम शांताराम लाड 1,000 रुपये. तसेच माझे वस्ताद तुषारजी पंधरे बुवा यांच्याकडून 501 रुपये. लक्ष्मण जाधव 500 रुपये. प्रसाद शिरकर 200 रुपये. माझे शिष्य दीपक डिंगणकर यांच्याकडून 500 रुपये. तसेच गजानन कामेरकर. खरोखरच टीम सचिनच्या हाती परिवाराचा कोणताही कार्यक्रम असो ही कामेरकर परिवार त्या कार्यक्रमात उपस्थित असतात. त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्यांच्याकडून 201 रुपये. तसेच पानबोडी देवी कला मंचाचे अध्यक्ष संतोषजी घाणेकर यांच्याकडून 500 रुपये. या सर्व बक्षीस दादांचे शतशः ऋणी आहोत. गणाला सुरुवात करूया. बुवा काय म्हणाले? सुंदर, अगदी सुंदर बुवाने विषय आलेला आहे गणातून की आईच्या नवसाला पावलास तू, बाबांच्या हाकेला धावलास तू, देवांचा राजा गणा तू माझा येऊन हृदयात बसलास तू. गणपती बाप्पा आय लव्ह यू, हे ना लवकर आय मिस यू. अशीच चालू होती ना, बरोबर ना? हा बुवा मी काय म्हणतो ना ग, बुवाने मराठी आणि इंग्लिश यांचं मिक्सिंग आय लव्ह यू आय मिस यू केलंय, है की नाही? वाजे बुवा प्लीज पे अटेन्शन हियर. वाजे बुवा प्लीज पे अटेन्शन हियर. कशी तुम्हाला उत्तर देतो बघा, कसं उत्तर देतो. तोड नाही म्हणत त्याला, किंवा गणाला मी कापत नाही किंवा कटिंग पण देत नाही. तुमच्या गणाबरोबर येतो. काय म्हणतो बघा, इंग्लिश आणि मराठी. कमिंग सून बाप्पा येणार घराला, हॅपी हॅपी करण्या साऱ्या भक्त जनाला. शाहीर सचिन धुमाक आणि माझा ठाण्यावाल जितेश गुरवने इंग्लिश आणि मराठी मिक्स. सर्वात पहिलं मराठी आणि इंग्लिश मिक्स गाणं गायलंय. आज तुम्हाला उत्तर देते बघा. अरे वाचू लागली रेन रेन धून, रेन 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 पावसाची धून बोलते बुवा. अरे वाचू लागली रेन रेन धून, ऑल पीपल्स लागे कुन कुन. वाचू लागली रेन रेन धून, ऑल पीपल्स लागे कुन कुन. मग देतो इशारा निसर्ग सारा, जॉईंट झालेत सगळेच मन. मग देतो इशारा निसर्ग सारा, जॉईंट झालेत सगळेच गुण. येणारे बाप्पा कमिंग सून, अरे येणारे बाप्पा कमिंग सून, देतो नेचर चाहूल गुण. येणारे बाप्पा कमिंग सून, देतो नेचर चाहूल गुण. येणारे बाप्पा
आजवर जेवढे जेवढे कार्यक्रम होत आहेत आपण सर्व कोकणी आहोत है की नाही. तर या कोकणचा महिमा गातो, कोकणचा महिमा गातोय की कोकण हा समृद्ध आहे. कोकण माझा समृद्ध आहे. पण हे माणसं नाही बोलत आहेत. आपण आता माणसं कलियुगात बोलतोय. हे विधिलिखित आहे, पुराणात सुद्धा ते म्हटलेलं आहे. म्हणून आपण कदाचित योगायोगाने आपण म्हणतो माझा सर्व गुण संपन्न कोकण आहे, रत्नाची खाण असा कोकण आहे. पण हे कोण म्हणताय? कैलासावरती कोण म्हणताय? गणपती बाप्पाला त्याची आई काय सांगते बघा की बाळा कोकण, आई म्हणजे कोण? पार्वती म्हणजे कोण? कोकणात गणपतीच्या आगमनाबरोबर कधी 1.5 दिवसांनी, कधी 2 दिवसांनी, 3 दिवसांनी जी कोण येते घरी आपल्या पाहुणी ती गौराई म्हणजे पार्वती माता काय सांगते बघा. गण जरी मी तुरेवाला असलो पण त्या मातेने माझ्या कोकणाला समृद्ध कोकण असं म्हटलंय. हे माझ्या विषयातून जातोय बघा, लक्षात असू द्या. क्या करते थे साजना तुम हमसे दूर रह के, अक्सर जुदाई लेके तुमको ही मांगा करते थे. छुप छुप रोया करते थे. कोकण सार माझ्या कोकण सार तुझं कुठं स्वागत होणार नाही. कोकण सार तुझं कुठं स्वागत होणार नाही. मग अशी माहेराची नवलाई बापाला बोले त्याची आई. हो बापाला बोले गवराई.
परशुरामाची पावनभूमी तुझ्या स्वागताची नाही कमी इथे स्वर्ग सुखाची ओराई. उंबरठ्याशी घराघरांच्या रांगोळीची माया तोरण फुलाने फुलती प्रत्येक काया. तोरण फुलाने फुलती प्रत्येक काया. तोरण फुलाने फुलती प्रत्येक काया. तू आता पुष्पावरी स्वार उघडले आहे स्वर्गाचे दार सजून गातो कोकणाची परछाई. हे कोकण सारं तुझं कुठं स्वागत होणार नाही. कोकण सारं तुझं कुठं स्वागत होणार नाही. अशी मायराची नवलाई. मगाशी माहेराची नवलाई. बापाला बोले त्याची आई. हो हो बापाला बोले साहिलसाठी रमेश दादा गोकमकर यांच्याकडून 200 रुपये. तसेच वायके स्पोर्ट आयोजित शक्तीपुराचा जंगी सामना 18 जुलै रोजी 28 जुलै रोजी याच रंगमंचावर होणार आहे. शक्तीवाले आहेत मधुकर आवेरे, अभिषेक खापरे विरुद्ध तुरेवाले आहेत चंद्रकांत कातकर, योगेश कातकर, संजय गोताड, सूरज कातकर. इथे हा सामना रंगणार आहे. सर्वांनी याचा आस्वाद घ्यायचा आहे. तसेच 18 जुलै रोजी साहित्य संघ गिरगाव, चर्नी रोड, तुरेवाले शाहीर, सागर नवरे आणि शक्तीवाले योगेश गाणेकर यांचा सामना श्री पानबुडी देवी कला मंच आयोजित रंगणार आहे. यांच्याकडे 200 रुपये. तसेच उत्तम असे गवळण लेखन करणारे स्क्रिप्ट रायटर रामचंद्र कलबाटे यांच्याकडून 200 रुपये. तसेच माझे मित्र एकनाथ गुरुटे यांच्याकडून 200 रुपये. या सर्वांना शाहीर मानाचा मुद्रा करतो. आणि काय गवळण, ही गवळण आले की या कलगीतुऱ्याला एक वेगळंच वळण लागलं जातं. बुवानी त्यांच्या परीने त्यांची गवळण सादर केलेली आहे. ओ वाजे बुवा,
आता बाहेर यावा आणि पेन घ्यावा आणि लिव दिवा बघा काय म्हणायचं स्वयंपाक कर तू डालन भात ही चाल होती बघा जरा वरती घ्या वरती हा ब्रेड अरे भेटली बघा वाजी बुवांची कडून कुठे पोरांना असं करतो ना बुवांची कडून होती की कानाला काय म्हणाले की वाट लावीन असं काहीतरी बुवा म्हणाले मी त्यांची कवळण मी माझी कवळण बुवा तुमच्या कवळीची कटिंग करतोय बघा अगं स्वयंपाक कर तू डाळण भात आणि हिरव्या मिऱ्याची चटणी वाट चाल होती बघा अगं भेटली बया ही तावडीत अगं भेटली बघा ही तावडीन धरतोय वाट मी सवडीन आता राहिला नाही उपाय ग तुला राहिला नाही उपाय ग अगं राधिके माझ्या धराया लावीन पाय ग राधिके माझ्या धराया लावीन पाय ग ही कटिंग एक दुसरी कटिंग आहे का तुमच्या कटिंगला कटिंग करते बघा अरे तू काय लावलीस माझी वाट ये राधे तू काय लावशील माझी वाट अशा पळवून लावल्यात 17 साठ अगं तू काय लावशील माझी वाट अशा पळवून लावल्यात 17 साठ दांडा घेऊन उभा आहे ताट ग दांडा घेऊन उभा आहे ताट ग राधिके ए माझी राधिके तुझी पहिलीच कानाशी गाठ ग लय उडू नको तुझा उतरून टाकीन थाट ग राधिके तुझी पहिलीच कानाची गाठ ग राधिके तुझी पहिलीच कानाची गाठ ग हा प्रॉब्लेम होतो की वेळ मिळत नाही असं पळवत जायला लागतं माझी गवळण जातोय बुवा लक्षात असू द्या सांगतोय हरी बघा की थाटमाट करून ह्या बाजाराला चाललेल्या गवळणी त्यांचा रस्ता मी प्रतिबंध करतो का कारण त्या नित्यनेमाने बाजारात जात असतात नमन करीत असतं पण नको टाइम नाही की नाही नित्यनेमाने बाजारात जात असतात आणि जर बाजाराला जायला उशीर झालाच तर तो दृष्ट कंस मामा त्या संपूर्ण गवळ्यांच्या दह्या दुधाचं नासांडी करायचे त्यावर कृष्णाने उपाय काढला कशाला जात आहे बाजाराला कशाला जात आहे त्या कंसाकडे कशाला जात आहे त्या मामाकडे तुमचं दही दूध ह्या गोकुळातच विका इथेच धंदा करा सर्वांना काम मिळेल हा साधा सोपा सरळ गवळींचा विषय बुवा काय म्हणतोय लक्ष असू द्या मग सांगतोय हरी गोष्ट आहे ही खरी हवीराने लपटायला हा सांगतोय हरी गोष्ट आहे ही खरी हवीराने लपटायला मला जहावी हिला वाटायला अहोला जहावी हिला वाटायला का जाते मामाच चाटायला लाज हवी हिला वाटायला का जाते मामाच चाटायला हे सांगतोय हरी गोष्ट आहे ही खरी सांगतोय हरी गोष्ट आहे ही खरी हवीरानेला पटायला हवीरानेला पटायला लाज हवी जरा वाटायला लाज हवी जरा वाटायला का जाते मामाच चाटायला लाज हवी जरा वाटायला का जाते कंसाच चाटायला
नटायला तिला हवंय नटायला लाज हवी जरा वाटायला लाज हवी जरा वाटायला कदा ते मामाचं चाटायला लाज हवी जरा वाटायला कदा ते कंसाचं चाटायला कदा ते मामाचं चाटायला लाज हवी जरा वाटायला कदा ते कंसाचं चाटायला हे सांगतोय हरी गोष्ट आहे ही खरी सांगतोय हरी गोष्ट आहे ही खरी अविराजेला पटायला अविराजेला पटायला लाज हवी जरा वाटायला कदा ते मामाचं चाटायला लाज हवी जरा वाटायला कदा ते कंसाचं चाटायला लाज हवी जरा वाटायला कदा ते मामाचं चाटायला लाज हवी जरा वाटायला कदा ते कंसाचं चाटायला लाज हवी जरा वाटायला मका जाते त्या मामांचं चाटायला कैलासवासी बुवा नागू लखमा माळी यांच्या स्मरणार्थ श्री रामचंद्र नागू माळी अलिबाग तळवणी यांच्याकडून 200 रुपये तसेच जयेश कृष्ण आगरे दापोली यांच्याकडून 200 रुपये तसेच प्रगती प्रकाश भुवड ताई हिचकडून 500 रुपये या सर्वांचं ऋण आहे. तसेच टीम सचिन चाहती परिवाराचा भारूड मधून ज्याने आपल्या अभिनयाने आपल्या वक्तृत्वाने समालोचनातून ज्याने सर्वांच्या मनात घर केलं असा वावे गावाचा सुपुत्र सिद्धेश उतेकर यांच्याकडून 1001 रुपयाचे पारितोषिक आहे. तसेच सर्व कलाकारांच्या पाठी मायेची शाल बांधणारे सन्माननीय दिनेश दादा कुर्तडकर यांच्याकडून 1001 रुपयाचे पारितोषिक आहे. धन्यवाद सर्वांचं. शाहीर माळाचा मुद्रा करतो. आता मेन विषय काय गवळण झालेले आहे. सवाल जवाब प्रश्न उत्तराचा हा गाभा आहे असतो. आजचा भुवनचा प्रश्न आहे. भगवान कृष्णाने नारद मुनींना त्यांच्या महालात अनंत रूपात दर्शन दिले. एका रूपात माता कृष्ण एका मंत्राचा जप करताना पाहायला मिळतात. तर तो मंत्र कोणता? टीप दिली आहे. गायत्री मंत्र, वासुदेवाय नम मंत्र, राधाकृष्ण, हरे कृष्ण हे सोडून सांगा. बुवा उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय. बघा ज्या वेळी तुम्ही प्रश्न देत असता आमच्या घराण्यावर अनेक शायरांवर उत्तर देतात, पण बुवा ते चूक की बरोबर सांगायला विसरतात. आज आल्या सांगायचं नंतर मी विसरलो हे चालणार नाही. उत्तर देतोय तर वाजे बुवा तो मंत्र म्हणजे रामनाम. तो मंत्र म्हणजेच रामनाम. भगवान श्रीकृष्ण एकांतात जपत असायचे ते रामनाम. भगवान श्रीकृष्ण एकांतात जपत असायचे रामनाम. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता माझा प्रश्न अनेक वर्ष हा प्रश्न मी चालवत आहे, परंतु आजवर त्याच्या आसपास ही कोणी शाहीर फिरकला नाही. बघूया बुवा आज उत्तर देतात काय. की रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कोणाचा अधिवास असतो, त्याला शाप कोणाचा आणि वरदान कोणाचं. त्यांना टीप दिलंय. बघा परीक्षेला बुवा आले, पण त्यांना मी गाईड सुद्धा दिलेला आहे की जन्मोत्रक जातक पोती या ग्रंथात माझं उत्तर आहे. बघा शोधा सापडेल.
अगं काय सांग तुला काय हाय माझ्या मनात. बरं काय पहिल्यांदाच भेट आहे बुवांची, माझी वरात काढत काय म्हणाले गे, अटी तटीचा सामना होऊ दे जोरात, खोट बोलशील रनात तुझी काळी नवरात. बरं मी आज नवरा आणि ही माझी बायको, ओ माझे बुवा आय लव्ह यू. उत्तर तुमच्या गाण्याचं उत्तर देतो बघा. अरे तू काय काढणार, अरे तू काय काढणार रनात माझी वरात, तुझ्या सारखे लेचे पेचे पळून लावलेत घरात. अरे तुझ्या सारखे लेचे पेचे पळून लावलेत घरात. अरे तू काय करणार रनात माझी वरात, अरे तू काय करणार रनात माझी वरात, तुझ्या सारखे लेचे पेचे पळून लावलेत घरात, तुझ्या सारखे लेचे पेचे पळून लावलेत घरात. बघा एक शेवटचं गीत प्रश्नपद गात नाही, एक प्रबोधन गीत गातोय, कारण दुसऱ्या बारेला तुम्ही थांबायला काही सांगू शकत नाही. प्रत्येकाच्या मनात प्रेम चालू आहे की नाही असंच वाटत असेल ना. प्रेम चालू आहे, पाऊस बाहेर बंद आहे, तुम्ही काळजी करू नका. बघा की आज ह्या महाराष्ट्रात, अरे या मातीतला आम्ही मराठी माणसं, पण आज मराठी म्हणून जगायला लाज वाटते. जिथे जिथे मराठीचा गलचिपे होते, जिथे जिथे मराठीचा अपमान केला जातोय. पूर्वी असं काय नव्हतं, पण हे आता जाणून बघून व्हायला लागलं आहे की नाही. सोशल मीडियावर रीलच्या माध्यमातून आपण पाहत असतो की हा मराठी नाही बोलला म्हणून भांडण, मी मराठी बोलण्यामध्ये साधं भय आहे. आमच्या महाराष्ट्रात आम्हाला दादागिरी करतात. कुठून आली ताकद, कुठून आली ताकद. अरे शिवरायांच्या मावळे आपण शांत झालोय, आपल्याकडे पर्याय आहे. बघा मी कोणत्या पक्षाचा प्रचार करत नाही, पण जे आहे ते आहेच. खरंच सांगतो आपल्याकडे पर्याय आहे. राजसाहेब ठाकरेंच्या हाती ज्या दिवशी सत्ता येईल ना, त्या दिवशी मराठी म्हणून सर्वच मराठी माणसात ताटमाने जगू. एक गाणं गाते बघा काय म्हणायचंय. हृदयी वसंत फुलताला, बघा माय मराठीचा श्वास जपताना, उठ गरजून हो तू वाग. अरे मालक आम्ही पण आज नोकरासारखं राहतोय का, काय म्हणतोय बघा. माय मराठीचा श्वास जपताना, उठ गरजून हो तू वाग. अरे एक वेळ तुम्ही उभे राहून बघा, एक वेळ उभे राहून बघा राजसाहेबांच्या माग. माय मराठीचा श्वास जपताना, कुठ गरजून हो तू वाग. 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 एक वेळ तुम्ही उभे राहून बघा, एक वेळ उभे राहून बघा राजसाहेबांच्या माग. मराठीचा श्वास जपताना, हक्कासाठी लढतात अंगार बाळून.
सर्वांना आपण संधी देतो, पण मराठीसाठी मराठी करणारा एकमेव नेता जर एवढ्या तळमळीने आपल्यासाठी उभा राहत असेल तर एक वेळ संधी त्यांना द्यायलाच पाहिजे. अरे एक वेळ उभे राहुल बघा राजसाहेबांच्या मागे, मराठीवर अन्याय होताना उठ गरजून हो आता वाग. टीम सचिन चाहते परिवाराची छोटी राधाकृष्ण, रिया आणि साई गुरव यांच्याकडून 200 रुपये आले. तसेच एकनाथ गुरटे दापोली साहित्य केळकर साठी किती रे 200 रुपये आले. धन्यवाद धन्यवाद. माझी प्रथम फेरी इथे समाप्त झाल्याचे जाहीर करतो. धन्यवाद. सॉरी साईसाठी 500 रुपये आले. धन्यवाद.